नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला दाखवणार आहे शाही पनीर. जबरदस्त ही रेसिपी आहे शाही पनीर. मोठ्या-मोठ्या हॉटेलमध्ये किंवा ढाब्यांवर भेटणारा हा शाही पनीर एकदा घरी बनवून पहा. अगदी नशाच येणार ते खाल्ल्यावर. अशी जबरदस्त आहे. नक्कीच पहा. त्याची टेक्स्चर आणि ते पाहताच तुम्ही लगेच बनवायला घेणार अशा पद्धतीचं शाही पनीर आहे ते. तर नक्कीच पहा. मी इथे कांदा चिरलेला आहे. पटापट होणारे आहे. दाखवते पटापट तुम्हाला. 1-2 कांदे चिरलेले आहेत आणि मिक्सरच्या जारमध्ये टाकते. 1 इंच आल्याचा घेतलेला आहे, तर साल काढून त्याच्यात तुकडे करून टाकलेले आहे. आता इथे मी लसणाच्या पाकळ्या 7-8 घेणार आहे. हे बघा, 7-8 पाकळ्या टाकलेल्या आहेत लसणाच्या. आणि ह्याला छान असं बारीक करून घ्यायचं मिक्सरमध्ये. थोडीशी कोथिंबीर पण देठं टाकायची. कोथिंबीरची पानं नाही टाकायची, देठं टाकायची. देठांनी स्वाद छान येतो, त्याच्यामुळे देठंच टाकायची. तर आता मी झाकण लावते आणि बंद करून बारीक पेस्ट करून घेते मस्त. तर इथे बघा झालेली आहे बारीक पेस्ट. आता मी वाटीमध्ये काढून घेते. आता कुठली कुठली पेस्ट लागणार आहे पहा तिकडे. हे ओतून घेतलेलं आहे. आता त्याच भांड्यामध्ये त्याच सेम टमाटर घेणार आहे 2. त्याची बुडाची ती बाजू काढणार आहे आणि त्याचे तुकडे करून ते पण वाटायला टाकणार आहे मिक्सरच्या जारमध्ये. हे पहा, अशा पद्धतीने तुकडे करून मिक्सरच्या जारमध्ये टाकणार आहे. ह्याला मी बिलकुल पाणी वापरलेलं नाही कुठल्याच याला. पहा आता इथे याला पण नाही वापरलं, कांद्याला पण नाही वापरलं आणि ह्याला पण नाही वापरणार. टमाटरला बारीक करून घ्यायची मस्त. ती पण टमाट्याची पेस्ट हे बघा छान बारीक झाली. ती पण वाटीत ठेवते. त्याच वाटीत सेम तर परत दुसरं आता मी इथे 10-12 काजू भिजत घातले होते. तर हे 10-12 का 10-15 असतील चांगले. ते काजू मी टाकते त्याच्यात. त्याला पण बारीक करून घ्यायचं, काजूला पण. त्याच भांड्यामध्ये घ्यायचं. पहा आता हे पण बारीक करून घेतलेलं आहे पहा, खोलून दाखवते. आता हे नाही होती त्याच्यातच ठेवते तसंच. तर हे सर्व मी बाजूला ठेवते. आता पुढे लगेच तयारी करते तुम्हाला पहा. इथे मी पाव किलो पनीर घेतलं होतं आणि हे पाव किलो पनीरचं मी पहा काय करते आता. चांगलं ताजं पनीर आणलेलं आहे मस्त आणि खूप छान पनीर आहे. ह्याचे तुकडे करायचे आपण नेहमीप्रमाणे करत असतो ना, त्याचप्रमाणे करायचे. चौकनी तुकडे बनवून घ्यायचे. असे छान आहे बघा. या पद्धतीने फटाफट तुकडे होतात आणि दिसतात पण चांगले ते. त्याच्यामुळं अशा पद्धतीनेच करायचे तुकडे. सर्व पनीरचं मी आता तुकडे करून घेते. मस्त हे पनीर खरंच म्हणजे हे लहान मुलांपासून तर मोठ्यांना आवडणारा हा एक आहे. म्हणजे हॉटेलमध्ये आपण घरी जास्त बनवत नाही. हॉटेलमध्ये गेलं का ते पनीर द्या, पनीरची भाजी द्या, पनीर टिक्का द्या, पनीर हे द्या. तर हे शाही पनीर बनवणार आहे आज मी. जबरदस्त शाही पनीर आहे पहा तुम्ही नक्कीच. काजू बिजू घातलेले आहे त्याच्यात. आणि हे शाही पनीर एवढं महाग भेटतं हॉटेलमध्ये गेलं तर. तर हे प्लेटमध्ये भरून घेते मी. छान एकसारखे तुकडे झालेले आहेत मस्त. दिसतात पण छान ते तुकडे. हे पहा आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे मसाला. तर कुठला कुठला मसाला घालते पहा आता मी ह्याच्यामध्ये. लाल तिखट टाकलेलं आहे 1 चमचा भरून चांगलं आणि हळद टाकलेली आहे अर्धा चमचा. ह्याला सर्वीकडे मिक्स करायचे.
आपण. हे बघा सर्व काही मिक्स करून थोडा वेळ याला बाजूला ठेवून द्यायचं. आता अगदी 2-3 मिनटं ठेवले तरी चालेल. तर हे पहा इथे मी फॅन ठेवलेला आहे आणि मी ह्याच्यात आता 1 चमचा भरून साजूक तूप टाकणार आहे. बघा तुम्हाला वाटलं तर टाका, असलं तुमच्याकडे तर टाका, नसलं तर तेल टाकलं तरी चालेल. साजूक तुपाने कसं एक नंबर बनती, म्हणून साजूक तूप टाकायचं. हे बघा सगळीकडे लागलेलं आहे. एखादा अर्धा सुटला असला तरी हे सर्व मी सोडून देणार तिच्यात. आता हे सगळंच ओतून देते आता आणि ह्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं. त्याला मस्त सुगंध सुटेपर्यंत असं उलटं पालटं करायचं. तर साजूक तुपाचं तर सुगंध मस्तच सुटलेला आहे. ह्याला सगळे कोटिंग करून घ्यायचं त्या तुपाचं आणि थोडासा कडकपणा येतो त्याला. बाहेरून कवरला जास्त नाही, थोडासा कडकपणा येतो. म्हणजे आता असं कशाला करायचं का की ते आपण ग्रेव्हीमध्ये टाकलं ना तर कडक थोडं नाही झालं बाहेरून ना तर ते फुटतं असं. म्हणून ह्याला पहिलं थोडंसं फ्राय करून घ्यायचं कमी तेलात. थोडासा कडकपणा बाहेरून आला का छान होतं आणि दिसतं पण चांगलं. ते त्याला कोटिंग आहे ना मसाल्याची, त्याच्यामुळे पहिलंच छान दिसतं ते. तर हे पहा, तर हे झालेलंच आहे. मी आता ह्याला बाजूला ठेवते. चांगलं मिनिटभर केलेलं आहे मी, तर ह्याला बाजूला ठेवते. इथे घेतलेली आहे कढई. कढईमध्ये 1च चमचा तेल टाकायचं बघा, छोटा, उगाच छोटा आहे चमचा. 1 चमचा तेल टाकलं. लगेच आपल्याला मोहरी टाकायची आणि जिरं टाकायचे. तापलं नाही एवढं अजून तेल. हे तापल्यानंतर आपल्याला लगेच पहिलं मी गरम मसाले पण घेते. तर हातात जिरं, इथं दालचिनी आणि लवंग आणि मोठी विलायची घेतलेली आहे आणि लवंग 2-3, दालचिनीचे 2 तुकडे. ही कांद्याची पेज आहे ना ही हिच्यात सोडायची आणि ही कांद्याची पेज एवढी परतून घ्यायची ना मस्त. त्याचा कच्चापणा सर्व घालवायचा. तेल सुटेपर्यंत परतायचे आपल्याला. चांगलं 2-3 मिनटं लागलं तरी चालेल, पण कांद्याची पेज कच्ची ठेवायची नाही. जराही कच्ची ठेवायची नाही कांद्याची पेज. अगदी छान परतून घ्यायची तिला. तेल सुटेपर्यंत परतायची. मग समजेल आपल्याला काय झालेली आहे ही म्हणून. अगदी चॉकलेटी कलर येऊन द्यायचा नाही, फक्त तेल सुटेपर्यंत परतली ना का मग झालीच. तर बऱ्यापैकी तेल सुटत आलेलं आहे, होत आलेली आहे. ती कोरडी व्हायला लागलेली आहे फार. पाणी सगळं सुकून घेतलेलं आहे तिने. मस्त बघा. आता इथून पुढे आपल्याला हलवायची, थोडीशी हलवायची आपल्याला, जास्त नाही. आता बऱ्यापैकी होत आलेली आहे ती. थोडीशी अजून हलवते म्हणजे पूर्ण होईल आपलं ते. म्हणजे हिला खूप मेहनत घ्यायची कांद्याच्या पेजीला, का की ही कांद्याची पेज कच्चीच राहिली नाही पाहिजे. तर लगेच वास येणार त्याला, रेसिपीला आपल्याला वेगळा वास येणार. म्हणून कांद्याची पेज हमेशा छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. ही बऱ्यापैकी आता झालेली आहे, तेल सुटायला लागलेली आहे पहा जरा. तर ही टमाटरची पेस्ट टाकायची याच्यामध्ये. ही टमाट्याची पेस्ट पण परतून घ्यायची छान. हलवत राहायचं सारखं. करपतं खाली, मग ते लागतीच भांडी, म्हणून सारखं हलवत राहायचं. त्याला करपून द्यायचं नाही. हलवतच राहायचं, हलवतच जायचं. हे पण बऱ्यापैकी तेल सुटायला लागलेलं आहे पहा. म्हणजे ह्याला चांगलं दोन्हींना ना
5 मिनटं लागणार आहे आपल्याला कांद्याच्या पेस्टला आणि टमाट्याचे. आता इथे ना तेल सुटायला लागले ह्याला, तर ह्याला काय करायचं, बाजूला करायचं जरासं आणि मधी जागा करायची. मधी 1 चमचावर तेल टाकायचे आपल्याला. पहा 1 चमचावर मी तेल टाकते, मध्ये जागा केलेली आहे त्याला. आणि हे बघा थोडंसं. आणि आता हे मसाले टाकणार आहे मी त्या तेलात. मालवणी मसाला आहे 2 चमचे, 1 चमचा धने पावडर आहे, अर्धा चमचा गरम मसाला आहे आणि पाव चमचा हळद आहे. कारण की हळद पहिली पण टाकली होती आपण पनीरला चोळण्यासाठी. तर हे तेलात परतून घ्यायचं. ह्यानी काय होतं, असं केल्याने आपल्या रेसिपीला तरी येते छान, मस्त तरी येते वरती. त्याच्यामुळं अशा पद्धतीने मसाले टाकायचे. आता आपल्याला पाणी ओतायचे त्याच्यात. कोथिंबीर टाकली चांगली भरपूर, रंग छान आज येतो कोथिंबीरीने, सुगंध पण छान येतो. त्याच्यामुळं कोथिंबीर टाकायची आणि 1 वाटीभर पाणी ओतते मी आता पहिलं. हे पहा मसाले छान खमंगपणा सुटलेला आहे त्याचा, छान भाजलेले आहेत मसाले मस्त. ह्याला उकळी येऊन द्यायची जरा. थोडंसं पाणी अजून टाकते मी, का की उकळी आले तर आटून जाईल आणखीन ना. आता ह्याला उकळी येऊन द्यायची छान, अशी खळखळून उकळी आली पाहिजे, असं करायचे आपल्याला. हे बघा चांगली खळखळून उकळी आली. आता तरी पण निघायला लागलेली आहे बाहेर, त्याची वरची तरी पण सुटायला लागलेली आहे. मस्त रंग यायला लागलेला आहे. आणखीन रंग छान येईल त्याचा. जेवढे उकळेल तेवढं रंग वाढत जातो त्याचा. त्याच्यामुळं उकडायची. आता हे पनीर आहे ना आपण बनवलेलं, हे सोडून द्यायचं त्याच्यामध्ये. तर हे पनीर आपलं छान ग्रेव्ही त्याच्यात घुसले पाहिजे पनीरमध्ये. मस्त घुसली ना तर मग ती टेस्ट वाढती, ग्रेव्हीची पण वाढती आणि पनीरची त्या तुकड्यांची पण वाढती. त्याच्यामुळे आता शिजवून द्यायचं त्याला छान. टेस्टर बघा कसं आहे, त्याची कशी कलर आहे, कन्सिस्टन्सी कशी आहे पहा. अगदी मस्त तोंडाला पाणी सुटेन असा रंग झालेला आहे त्याचा. आणि एवढं टेस्टी होणार आहे ती शाही पनीर आपलं. आता हे काजूची पेज आहे ना, ही वरून सोडायची आपल्याला. ही काजूची पेस्ट घेतली, वरून दिली सोडून मस्त अशी. ह्याला थोडंसं पाणी टाकायला लागणार आहे, का की भरपूर लागलेली आहे त्या भांड्याला. परत पण त्याला पाणी टाकून धुतलं आणि टाकून दिलं. आता ह्याला जरासं हलवून घेते, जास्त फिरवत राहायचं नाही त्याला, सारखं असं अलगद हलवायचे. पहा रंग काय सुंदर दिसते, वाटतंय ना शाही पनीर, वाटतंय का नाही. रंग पहा, टेस्टर पहा त्याचे, आणि दिसतंय पहा कसं छान. पाहताच तोंडाला पाणी सुटेन असं, कधी खायला घेईन असं होईल तुम्हाला. प्रत्यक्ष पाहिल्यावर तर वेगळंच दिसतं, खूप छान दिसते. माझ्याकडं मी आता पहिले मीठ टाकून घेते. आपण मीठ टाकलं नव्हतं, मीठ टाकून घेते संपूर्ण. आता मैत्रिणींनो, मी दुधावरची साय काढली होती आणि ती साय ठेवलेली. तुमच्याकडे क्रीम असते तर क्रीम टाकू शकता, नसली तर मग आपली घराची दुधावरची साय असते ती ठेवली ना एक वेळची, तरी कामाला येईल पुढे आपल्याला. हे बा काय रंग आहे आपल्यातून. मस्त कलर आलेला आहे त्याला. ही साय दिली टाकून. थोडीच होती, चमचाभर, जास्त नव्हती माझ्याकडं, 1 चमचाभर होती फक्त.
आता ह्याला छान असं उकळी येऊन द्यायची, स्लो गॅसवर ठेवायचं आणि उकळी येऊन द्यायची. थोडीशी कोथिंबीर पेरायची वरून मस्त आणि ह्याला उकळी येऊन द्यायची एकदम मस्त. बारीक करून ठेवायचा गॅस आणि चांगले 2 मिनिट उकळी येऊन द्यायची. पहा रंग किती चढला आहे त्याला. जेवढं उकळेल तेवढा रंग चढतो त्याचा. आणि ही मस्त ताव मारायचा आता खायला. पहा किती सुंदर झालेली आहे. अगदी तरीदार आणि दिसायला पर देखणी दिसती ही शाही पनीर. या पद्धतीने एकदा बनवून पहा. खरंच तुमच्या घरात कढईत शिल्लक राहणार नाही, एवढं संपून जाईल. मस्त एकदम लागतं. तुम्ही फुलक्यांबरोबर मस्त मस्त केलं, गरम गरम फुलके दिले हे खायला ना तोडच नाही. जबरदस्त झालेली आहे शाही पनीर तुमचं. नक्कीच पहा व्हिडिओ संपूर्ण. आवडला तर लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कसं वाटली माझी शाही पनीर. खूप म्हणजे जरा मेहनत आहे, पण आहे मात्र जबरदस्त. बरेच पेज बनवायला लागतात, भाजायला लागतं, भरपूर कामे आहे त्याला, पण आहे मात्र जबरदस्त. बघा हॉटेलांमध्ये गेले तर एवढी टेस्टी भेटणारच नाही कधी तुम्हाला, कधीच नाही भेटणार एवढी टेस्टी. घरी बनवून पहा, खूप आपल्यातून आहे ती. तर मैत्रिणींनो आवडलं तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय, परत भेटूया.